नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी असा बांगडा फ्राय ही रेसिपी. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी 2 बांगडे घेतलेले आहेत. ते चांगले साफ करून स्वच्छ पाण्याने बघू शकता तुम्ही धुवून घेतलेले आहेत. आपण आता हे बांगडे आहेत ते मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. आपण आता बांगड्यांना लावायला मस्तपैकी असा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इकडे मी 2 चमचे आगरी कोळी मसाला आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे. 1 चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे. लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये. व आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. मिक्स करायचं आहे. बघू शकता असं करून घ्यायचं आहे मसाला. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये जे बांगडे आहेत ते असे घोळवून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. सगळ्या बाजूने मसाला लागला पाहिजे. व आपण आता हे अर्धा तास तरी असेच ठेवणार आहोत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी एक डिश घेतलेली आहे. डिश मध्ये आपण आता तांदळाचं पीठ आहे 2 चमचे ते घालायचं आहे. त्यानंतर बेसन पीठ आहे 2 चमचे ते घालायचं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे व चिमूटभर मीठ आहे ते घालायचं आहे. तुम्ही बेसन ऐवजी रवा पण वापरू शकता. व असं मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडे रवा नव्हता म्हणून मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण हे बांगडे मॅरिनेट करून घेतलेले ते असे ह्या पिठामध्ये असे घोळवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी तवा घेतलेला आहे. तव्यावरती आपण आता तेल घालायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यावर जे बांगडे आहेत ते चांगले मस्तपैकी असे तळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असे बांगडे आपले तळून होत आहेत. आपण आता हे पलटी मारून घ्यायचे आहेत. बघू शकता असे पलटी मारायचे आहेत. दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे आहेत. बघू शकता. आणि मस्तपैकी आपला बांगडा फ्राय तयार झालेला आहे. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.